श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. या अध्यायामध्ये अधिक मासाची वैकुंठी श्रीहरीशी भेट कशी झाली ते आपण या अध्यायात पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. प्रथम गजाननास वंदून करू शारदेचे स्तवन, कुलदेवतेचे करीत स्मरण, धरिले चरण सद्गुरूचे ब्रहण. नारदीय पुराणात अधिक मासाचा जन्म वृत्तांतात, सांगती नारायण साध्यंत त्या ब्रह्मपुत्रासी. सूत म्हणती ऋषीवरासी, जैसे मी ऐकले त्या कथानकासी, तेच आता मी तुम्हासी सांगतो अवधान देईगा. कौरव पांडवाच्या मध्ये झाला धूत खेळाचा प्रकार भला, तोची पांडवांना भोवला गेले राज्य संपत्ती. धर्मराजे त्या धूत खेळात राखिले नाही भान चिंतात, सर्व स्वलाविले अविचारी होत घातते तेच झाला. दुष्ट पापी तो दुर्योधन, शकुनी मामा दुशासन, ह्यांनी पतिव्रतेचे वस्त्रहरण केले राजसभेत. द्रौपदी ती द्रुपद दुहिता, 5 पांडवाची पत्नी पतिव्रता, तीही पांडवपणी हरता ओढिली तिला सभेत. तिचे करण्या वस्त्रहरण जेव्हा सरसावे दुशासन, तेव्हा तिने टाहो फोडून आठविला तो श्रीहरी. ती म्हणे गा सख्या केशवा, धावत येई गा माधवा, हाक बहिणीचे ऐकून ते धवा, धावला कृष्ण मुरारी. केश धरुनी निरी हासडी, पतिव्रतेवर आली कठीण घडी, तेव्हा कृष्णे केली तातडी लज्जा रक्षण करण्याची. वस्त्रावरती वस्त्रे अनेक पुरवीत राहिला यदू नायक, तो श्रीहरी भक्त रक्षक पाहती लोक आश्चर्य. पतिव्रतेचे लज्जा रक्षण जरी करीतो कृष्ण भगवान, तरी प्राकृतनाचे भोग दारुण आले पांडवा भोगावया. द्युती राज्य बसले घालवून, 12 वर्षाचा वनवास बांधून, घेतला त्यांनी दुर्दैवानं आपुल्या गाठीला. जाता राज्य अधिकार हाती, आले भिक्षा पात्र हे शेवटी, वाट धरली काम्य कवनी ती, आले निवासा कारणे. असो जे का भोगणे आले, तेही त्याने स्वीकारिले, दोष नाही कोणा दिदले देव अथवा दैवास. जरी पांडव राहती वनात, शांत प्रसन्न त्यांचे चित्त, जो तो आपुला स्वधर्म पाळत राहत होते आनंदे. परिशल्यते त्यांचे मनी, खूपे आपण राजे असूनी, काहे ऐसे राणीवनी फिरणे आले प्रारब्धा. द्रौपदीचा बंधू नारायण, द्वारकेचा श्री भगवान, अर्जुन सखा श्रीकृष्ण पाठीराखा तयांचा. एके दिनी तो अवचित भेटाया त्या पांडवाप्रत, येता त्या काम्यकवनात हर्ष झाला युधिष्ठिरा. पांडव झाले अतिहर्षित, पाहुनिया कृष्णास दारात, लगबगे करीती स्वागत आनंदे ते श्रीहरीचे. पुढे येत भीम अर्जुन, गोविंदाचे स्वागत करून, वाद्यपूजा त्यांची करून अति आदरे पूजिती. निज भक्तासी पाहून कष्टी, दुर्योधनाची आठवून कपटनीती, ज्याने द्यूत खेळात अनिती केले छल कपटास. राज्य पांडवांचे त्याने हडपिले, पत्नीस त्यांच्या विटंबिले, दुष्कृत्य कौरवांनी केले वैर साधित पांडवाशी. याचा कोप श्रीहरी चित्ता अनावरित झाला असता, क्रोधायमान पाहून यदुनाथा अर्जुन मनी घाबरला. सीतावीर ही श्रीरामापरी, श्रीकृष्ण क्रोधित झाला भारी, वाटे आता ह्याच सत्वरी, त्रिलोक्य सारे जाळील. तव अर्जुन पुढे जाहला, कर जोडून काय बोलला, देवा क्रोध नाही भला, हे तर प्राक्तन आमुचेच कर्म आम्हा लागी, आले भोगणे हे अभागी, आम्ही उगा का व्हावे रागी, सांग बरे कोणावर. तू हे नको आम्हा कारणी, राग धरूस कोणाचा मनी, क्रोधायमान तू होऊनी नको घडवूस उत्पात. कारण तूच जगाचा आधार, जे जंगम आणि स्थावर, निर्माण केले तू चराचर, रक्षक तू त्यांचा. तूच कोप मनी धरला, तरी बाधा येईल नावाला, आम्हा कारणे या जगताला, नको माधवा शासन करू. त्यापेक्षा आम्हा काही सांग उपाय ऐसा काही, जेणे आचरिता नाही दुःख दैन्य राहणार, जेणे फिरूनी गत भाग्यासी, प्राप्त तो येईल ते आम्हासी, ऐसे व्रत उपासना खाशी सांगावी ती आम्हास. विपत्ती काळ तो भोगत असता, पाहून त्याची स्थिर अवस्था, हर्ष झाला श्रीहरी चित्ता, मने धन्य तुम्ही खरे. क्षणभरी करून मनी चिंतन, मग काय बोलिला भगवान, सांगतो उपाय तुम्हा लागून, सुख सौख्य तो देणारा. व्रताचरण जरी अधिक मासाचे, तुम्ही कराल आचरण त्याचे, तरी परतोनी भाग्याचे धनी व्हाल या जगी. पाप ताप दुःख दैन्य जया आचरणी दूर जाय, पुरुषोत्तम मास सर्वमान्य, जो का जाहला मदकृपे.
तव युधिष्ठिर करी प्रश्नासी, हा कोणता मास या नावासी? ऐकिले केवळ 12 नावासी, हा 13वा कोणता? तेव्हा श्रीकृष्ण भगवान सांगे पांडवा लागून, अधिक मासाचे का निर्माण 3 वर्षांनी होत असे. कालगणना या पृथ्वीवरची, गती धरुनी चंद्रसूर्याची. सौर्यचंद्र वर्षे ऐसी नावे असती तयास. सौरवर्ष नि चांद्रवर्ष फरक दोहीत 10 दिवस पडतो जो प्रत्येक वर्षास. हेची प्रमुख कारण हा फरक 3 वर्षांनी भरून काढाया कारणी अधिक मासाची केली योजना शास्त्राकार ज्ञात्यांनी. चैत्रापासून फाल्गुन मासाला आहेत देवता प्रत्येकाला, परी या अधिक मासाला ना देव ना सन्मान. प्रत्येक 3 त्या वर्षांनी हा अधिक मास येतो फिरुनी, त्याते मलमास ऐसे म्हणूनी निषिद्ध मानती सकल जन. मंगल कार्य कोणीही ना ती करीत, खिन्न मने तो दुःखित. शरण आला मज लागी वैकुंठी येऊनी त्याने, धरिले चरण शरण भावाने. काय बोले दीनवाने मज कोणी न स्वीकारती, देवा तुझसी आलो शरण. तुझ करी माझे उद्धारण, तुझे नाम पतित पावन. सार्थ आता करी बागा तयाची पाहून दीन अवस्था. दया उपजली माझे चित्ता, मी त्यास जवळ घेता पावे चित्ती समाधान. बृहन्नारद पुराणीचा 3रा अध्याय महात्म्याचा. मलमास आगमन वैकुंठीचा आहे इथे निवेदिला. आता श्रीहरी काय करतील, कोणते वरदान त्या देईल, तो कथाभाग पुढे येईल. 4थ्या अध्यायी उत्तम तो तेथ करू श्रवण. कळेल अधिकाचे महिमान, कैसे पुरुषोत्तम नाम पावन. लाभले ते ऐकूया अरुण विनवणी करी खास. स्वीकारा प्राकृत रचनेस, 3रा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो.